तर आता जाऊया शिवसेनेचा ज्या ठिकाणी दसरा मेळावा सुरू आहे नेस्को सेंटर या ठिकाणी, तिथे सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे। तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे। माझे सहकारी शुभम उमाळे माझ्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, कशा प्रकारे नेस्को सेंटरमध्ये तयारी सुरू आहे? जगदीश, आपण मगासपासून आढावा घेतोय नेस्को सेंटर या ठिकाणी होणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेना मेळाव्याचा। सध्या मी नेस्को सेंटरच्या समोरच एक दुसरं डोम परिसर आहे त्या ठिकाणी आलेलो। इकडे बघू शकतो सुमारे 350 बसेस लागतील इतकं मोठं हे पार्किंग आहे आणि मुंबईच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येणारा प्रत्येक शिवसैनिक जो बसनी येतोय तो या ठिकाणी पोहोचत आहे। आता 75 बसेस या ठिकाणी पोहोचल्या आहेत असं आपल्याला पोलीस सहकाऱ्यांकडून समजलेलं आहे। 350 बसेस या ठिकाणी लागतील इतका मोठा हा पार्किंग एरिया या मेळाव्यासाठी या ठिकाणी उभा करण्यात आला आहे। आता देखील बघू शकतो एक बस या ठिकाणी आली आहे आणि अर्थातच आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, ते कुठून आलेले आहेत आणि नेमकं एकनाथ शिंदेंकडनं ते आज काय नेमकं मार्गदर्शन घेणार आहेत। राजेश, शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। दादा, कुठून आलेले आहात तुम्ही? आम्ही धारावी विधानसभा 178 वार्ड क्रमांक 185 म्हणून आलो आहोत। आम्ही याच्यासाठी आलो की दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात चालू झाला, कारण त्यांचे जे विचार होते ते ऐकण्यासाठी मी होतो या माझे वडील बोला असे आमची पुढची पिढी बी येत होती। आता आम्ही सुद्धा ते विचार घेत आहोत, कारण एक चांगला विचार भेटला की त्या मार्गामधून मी जनसेवा बी करू शकतो या त्याच्यामधून काही चांगले विचार करून मी लोकांची सेवा करू शकतो या मी माझ्यावर बी स्वतःचा संस्कार घडू शकतो। या साहेबांनी आम्ही त्या पक्षामध्ये आलो आणि आता शिंदे साहेब त्या हिशोबाने चांगले मार्गदर्शन करतात, त्यामुळे आम्ही आता सगळे शिंदे साहेबांच्या पाठीशी आहोत आणि हा दसरा मेळाव्याला आम्ही येणारच, जोपर्यंत आहे तोपर्यंत येणारच। अर्थातच तुम्ही आता सांगितलं की तुमचे वडील यायचे आहेत आणि आधीपासूनच दसरा मेळाव्यासाठी पारंपरिक पद्धतीने तुमचे सर्व या ठिकाणी येत होते, पण आता कुठेतरी शिवसेनेमध्ये फूट पडली आहे। उद्धव ठाकरे बोलतात की आमचा निशाणी चोरलेली आहे, बाप चोरलेला आहे, अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असतात। संजय राऊत देखील टीका करत असतात। याकडे नेमकं तुम्ही एकनाथ शिंदेंचे जे तळागाळातले शिवसैनिक आहेत हे कसं बघता? कारण एकनाथ शिंदे साहेब हे आमच्यामधून आलेले वर एक शिवसैनिक आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन बघतो। कारण उद्धवसाहेब ठाकरे बी आहेत, पण ज्याप्रमाणे ह्या चोरलं ते चोरलं त्याचा अर्थ नाही, कारण आम्हाला खऱ्या अर्थामध्ये जनताचा विकास करणारा नेतृत्व पाहिजे होतं। त्यामुळे आम्ही शिंदे साहेबांच्या मागं खंबीरपणे उभा आहोत, कारण तो व्यक्ती 24 तास न झोपता काम करतो, आमच्या लोकांसाठी काय नाही करत। आता बी बघा पूर स्थिती असताना सुद्धा ते साहेब डोळ्यात वेळ देऊन इथं येऊन आम्हाला मार्गदर्शन करणार, म्हणजे तो खरोखर तो व्यक्ती एक महान व्यक्ती आहे माझ्या माहितीप्रमाणे। पण असा व्यक्ती आम्हाला लाभला, महाराष्ट्राला बोलतात आणि खास आमच्या शिवसेना पक्षाला लाभला। मी माझं म्हणजे अभिमानच मानतो की या पक्षामध्ये मी आलो आणि असं नेतृत्वाच्या ह्याच्यामध्ये मी काम करतोय। अर्थातच तुम्ही बोलताय मी या पक्षामध्ये आलेलो आहे आणि त्यांच्या नेतृत्वात काम करत आहे, पण दुसरीकडे दादर शिवाजी पार्क या ठिकाणी देखील मेळावा होत आहे आणि असं सांगण्यात येत आहे की चिखलात तो मेळावा होतोय, पाऊस पडत आहे। हे नेस्को सेंटर तर कुठेतरी दुजाभाव झालेला दिसून येतोय का आपल्याला यामध्ये? चिखलात झाला तर ते त्यांचा चिखलाचा संबंध नाही, कारण जो तो पारंपरिक त्यांचा गड आहे तो ते तिथंच बनवणार। पण शिंदे साहेब हे जिथं उभा राहील ते त्यांचा गड होतो ना। शिंदे साहेब जिथं उभा राहील ते त्याचे ते बोलतो ना, जे डायलॉग असते जिथं जे हमकडे वासे लाईन, तसं शिंदे साहेब जिथं उभारला ते आमच्यासाठी आमचं भूमीच आहे, रणभूमी आहे। ते जे आदेश देणार ते आम्ही फॉलो करून आमच्या विभागामध्ये आम्ही काम करणार आणि त्यांचं पारंपरिक तिथं गड आहे ते तसंच बोलणार। अर्थातच येणारा काळ हा निवडणुकींचा आहे। महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित जाणार आहे। नेमकं आपल्याला काय वाटतं, महायुती म्हणून सोबत जायला पाहिजे की शिंदेंनी स्वबळावर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर येणारी निवडणूक केली पाहिजे? नाही, आमचे नेते हमेशा वारंवार बोलत आहेत आपल्याला महायुतीमध्ये लढायचं आहे, कारण महायुतीमध्ये लढलं पाहिजे। कारण सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब हे सर्वांसाठी काम करतात, ते कधी कोणाला भेदभाव केले नाही, त्या लोकांनी सोडून गेले, पण शिंदे साहेबांनी त्यांना सोडून नाही गेलं। म्हणून आज महाराष्ट्राचा 40% नाही तर 80% विकास झाला। जे 40% होते आज 80% विकास एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला। जर दुजाभाव झाला असता तर विकासच झाला नसता। आज बॉम्बे नंबर 1वर आली, पुऱ्या देशामध्ये नंबर 1 बॉम्बेला आहे। आर्थिक म्हणा, ट्रॅफिक कंट्रोल काय म्हणा, सगळे सोयीसुविधा सगळ्या जनताला जे पाहिजे होतं ते शिंदे साहेबांनी 2 वर्षात लय काय दिला आणि आम्हाला आशा आहे की हा नेतृत्व अजून पुढे राहिला तर आम्हाला लय काय भेटेल। म्हणजे जी अपेक्षा आहे, जे आमचे मुलाबाळांचं स्वप्न आहे बॉम्बेत राहायचं, बॉम्बेत पक्के घरं भेटायचे, साफसुथरं पाणी भेटायचं, जे जीवन आम्हाला पाहिजे तो जीवन आम्हाला भेटू शकतं यांच्या नेतृत्वामध्ये। अर्थातच तुम्ही म्हणालात धारावीमधनं आपण आलेले आहात, बरोबर? हां, मग धारावीचा विकास, धारावीच्या विकासाचं नेमकं काय? कारण की विरोधक खूप आहेत धारावीच्या विकासासाठी, याकडे नेमकं तुम्ही तिकडचे स्थानिक रहिवासी म्हणून कसं बघता? आणि आज दसरा मेळावा आहे, यामध्ये धारावीचा मुद्दा मांडायची वेळ आली शिंदेंसमोर किंवा खासदार श्रीकांत शिंदेंसमोर, तर नेमकं तुम्ही काय मांडणार?
मी हेच म्हणणार की आमच्या धारावीमध्ये जेव्हा बी मिटिंग झाले तर सन्माननीय उद्धव साहेब यायचे, तुम्हाला जो मच्छर चावते तो मच्छर मला चावते, मग आम्हाला अजून मच्छरामध्येच का ठेवलं बाबा तुम्ही लोकांनी? जेव्हा शिंदे ठीक साहेब आहे, आम्हाला शुभम. मच्छरातून काढून चांगलं शुद्ध हवा साफ शुभम हवा मी जसं पुन्हा तुमच्याकडे नळवून येतोच. पाहिजे, शुभम मी पुन्हा तुमच्याकडे येतोच. नेस्को सेंटरच्या आतमध्ये माझा सहकारी सौरभ कोरटकर आहे. सौरभ, आतमध्ये नेस्को सेंटरमध्ये आता शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे का? नेते मंडळी यायला सुरुवात झालेली आहे का? नेस्को सेंटरच्या आतली काय परिस्थिती आहे? ज्या नेत्यांकडे या सगळ्या मेळाव्याचं नियोजन आहे ते जवळपास सकाळपासूनच इथं ठाण मांडून आहेत आणि सगळ्या नियोजनाचा आणि सुविधांचा ते आढावा घेत आहेत. आणि आता शिवसैनिक सुद्धा मोठ्या संख्येने इथे यायला सुरुवात झालेली आहे. स्टेजची थीम पूर्णतः भगवी आपण बघतोय आणि इथे प्रत्येक ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे फ्लेक्स उभारण्यात आलेले आहेत. त्या पाठोपाठ धर्मवीर आनंद दिघे यांचे आणि त्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांचे फ्लेक्स सुद्धा आपल्याला जागोजागी बघायला मिळत आहेत. जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते आहे. शिवसेनेचा उद्घोष केला जातोय. त्याचबरोबर शिवसेनेचा भगवा सुद्धा जागोजागी फडकवला जातोय. काही शिवसैनिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत की त्यांना आजच्या दसरा मेळाव्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत. तुम्ही कुठनं आलात? आम्ही प्रॉपर मुंबईचे आहेत आणि सध्या आपण आज बघितलं असेल की इथं या ठिकाणी बाळासाहेबांचे ज्या टायमाला आपण मेळाव्यामध्ये यायचे आहे ती परंपरा आजचे आमचे पक्षप्रमुख शिंदेसाहेबांनी या ठिकाणी आपले विचाराचं जे सोनं आहे ते आम्ही लुटण्यासाठी इथं आलो आहे आणि आता ते लुटून आम्ही घेऊन जाणार आहे. त्यांचे विचार ऐकायला आम्ही इथं आलो आहे, बसलो आहे आणि नेहमी त्यांच्या विचारामध्ये असं असतं की प्रत्येक शिक्षणामध्ये एक चांगली ऊर्जा भरतात ते आणि स्वतः ते 18 तास काम करतात आणि ती प्रेरणा आमच्या शिवसैनिकाला ते देतात की आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन गल्ली कोपऱ्यामध्ये जाऊन लोकांचे कामं करायचे. आता तुम्ही बघितलं असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर आलेला आहे. एवढं असून पण त्यांनी सांगितलं की तिकडचे गावात ते इकडचे लोक नाही आले तरी चालणार, पण या मेळाव्यामध्ये मुंबईकडच्या लोकांना मोठं हे जिम्मेदारी दिली गेली आहे की त्यांना तिथं तुम्ही राहू द्या आणि बाकीचे इतर लोक तुम्ही या मेळावा तुम्ही पार पाडा आणि एक सक्षम तरी प्रमाणे इथं तुम्ही बघितलं असेल प्रत्येक गोष्टीची दखल घेतली गेली आहे. नाश्त्याच्या, जेवणाचा, पाण्याचा, म्हणजे कुठल्याही शिवसैनिकाला काही इथं प्रॉब्लेम येणार नाही आणि एकदम शांततेने इथं सर्व काम चालू आहे आणि ही खरी शिवसेना आहे. आणि खरी शिवसेनाचे आमचे जे खरे शिवसेनेचे जे पक्षप्रमुख ते शिंदेसाहेब आहेत, ज्यांनी ही शिवसेना इथे घडवली 3 वर्षापासून आणि लोकांना एक मेसेज दिला आहे की काम करणारी म्हणजे शिंदेसाहेबांची शिवसेना आहे आणि ही खरी शिवसेना आहे. बाकीचे इतर जे करतात आहे त्यांच्याबद्दल आम्हाला काही सांगायचं नाही. ठाकरे गटाचे नेते म्हणतात हा गद्दारांचा मेळावा आहे जो अमित शहाच्या मुळे आज इथं होतोय. तुम्हाला माहीत असेल की गद्दार कोण आहे. जे वारीस जे तुम्हाला बनवून दिले होते बाळासाहेबांनी, तुम्ही ते पूर्ण पक्ष तुम्ही तोडून काँग्रेसकडे गेले आणि काँग्रेसकडे गेल्यानंतर आज बघितला पक्षाचा काय हाल झाला. ही आपली शिवसेना घाण ठेवली होती, शिंदे साहेबांनी सोडवली आहे ती शिवसेना. आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल की जेव्हा त्या उभाटाने काँग्रेसबरोबर युती केली होती त्या टायमाला आणि ह्या टायमाला तुम्ही फरक बघितला असेल. 3 वर्षामध्ये जे डेव्हलपमेंट झाले आहे. आज एक साधारण शिवसैनिक शिंदे साहेबाला भेटू शकतो. तिथं तर मातोश्रीला जाऊन 4-4, 5-5 तास मंत्री लोकांना बसायला तिथं ठीक आहे, पण आजच संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी परत एकदा म्हटलं की खरी शिवसेना आमचीच आहे आणि हा गद्दारांचा गट आहे. हा दसरा मेळावा सुद्धा गद्दारांचा अशी टीका त्यांनी केलेली आहे. त्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार गहाण ठेवले. काँग्रेसच्या पायदळी त्यांनी शिवसेनेला घेऊन गेले, तर ते कसे काय म्हणू शकतात की त्यांची खरी शिवसेना आहे? तर मी पुन्हा वंदनीय तुमच्याकडे शिवसेना येतो. प्रमुखांची तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.